हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल या बायोलॉजी आणि इट्स मी अविनाश इंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे स्पेसिएशन. काय डिस्कस करणार आहे? स्पेसिएशन. जसं की तुम्ही थंबनेल पाहिलं असं आणि मी हेडिंग दिलेलं नाही आहे. काय आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे? स्पेसिएशन. काय करणार आहे? स्पेसिएशनचा जो टॉपिक आहे हा टॉपिक डिस्कस करणार आहे. हा 10th क्लास मधला हेरिडिटी आणि इव्होल्यूशन मधला. याच्यानंतर आपला एकच पोर्शन बाकी आहे, तो आहे तुमचा ह्युमन इव्होल्यूशन. आणि ह्युमन इव्होल्यूशन आणि स्पेसिएशन एका लेक्चरमध्ये घेणं थोडं मोठा व्हिडिओ झाला असता तो. तर आपल्याला काय करणार आहे की सेगमेंटमध्ये व्हिडिओ मी बनवत आहे जेणेकरून तुमचा क्लिस्टर होऊन जाईल. एक छोटासा कसं आहे की तुमचा जो ह्युमन ब्रेन राहतो, हा ह्युमन ब्रेन बेसिकली हार्डली 20 या 25 मिनिट्स पर्यंत किंवा 30 मिनिट्स पर्यंत तुम्ही कॉन्सन्ट्रेशन ऐकू शकता. त्याच्या व्यतिरिक्त तुमचं कॉन्सन्ट्रेशन इकडे तिकडे चालू जाते. ठीक आहे. तर जे लार्ज व्हिडिओ आहेत, मोठी व्हिडिओ आहेत, जर ते टॉपिक अकॉर्डिंग टू टॉपिक असेल तर त्याच्यामध्ये काही ते तर बनवावंच लागते, त्याच्यामध्ये काही ऑप्शन नसते. पण याच्यामध्ये आपल्याकडे ऑप्शन्स आहे की ह्युमन इव्होल्यूशन आपण एक सेपरेट लेक्चरमध्ये पाहणार आहे आणि या लेक्चरमध्ये पाहणार आहे आपण स्पेसिएशन. अलग लक्षात येतपर्यंत. हालांकी एक छोटासा टॉपिक आहे स्पेसिएशन, पण भरपूर कॉन्सेप्च्युअल आहे आणि येणाऱ्या टाइमसाठी जे की 11th आणि 12th इव्होल्यूशन शिकण्यासाठी तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे की स्पेसिएशन म्हणजे नेमकं काय आणि स्पेसिएशनचा मूळ कॉन्सेप्ट काय असतो, या व्हेरियस गोष्टीवर आज आपण या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा. हार्डली 8-9 मिनिटाचा हा व्हिडिओ बनायला पाहिजे, हार्डली 10 मिनिटाचा. त्याच्यामध्ये हा कॉन्सेप्ट खतम होऊन जाईल. तर बघा काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. स्पेसिएशनची पहिली आपण डेफिनेशन पाहून घेऊ की काय गोष्टी आहेत. तर स्पेसिएशन म्हणजे सिंपल एकदम गोष्ट आहे की फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस. काय तुमचं? फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस ऑफ प्लांट अँड ॲनिमल. कशाच्या? प्लांट्स अँड ॲनिमल्स. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस प्लांट अँड ॲनिमल ऑफ इफेक्ट ऑफ काय म्हटलं तुम्हाला? इफेक्ट्स ऑफ इव्होल्यूशन. इफेक्ट्स ऑफ इव्होल्यूशन. एकदम सिंपल डेफिनेशन आहे. काही आहे का त्याच्यामध्ये? नाही. काय म्हटलेलं आहे मी तुम्हाला की स्पेसिएशन. स्पेसिएशन म्हणजे जर आपल्याला मराठीमध्ये जर त्याचा मिनिंग सांगायचा म्हटला तर स्पेसिएशन म्हणजे नेमकं काय की फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस. जे की नवीन स्पेसिस बनण्याच्या प्रोसेसला आपण स्पेसिएशन असे म्हणतात. तर ठीक आहे. काय लिहिलं मी याच्यामध्ये? फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस. काय म्हटलेलं आहे? फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस ऑफ प्लांट अँड ॲनिमल. ते प्लांटची असो या ॲनिमलची असो, दोन्हीही जर स्पेसिस फॉर्म होत असाल. इफेक्ट ऑफ इव्होल्यूशन. इव्होल्यूशनच्या इफेक्टमध्ये म्हणजे ग्रॅज्युअल चेंजेसच्या क्रमागत झालेल्या चेंजेसच्या इफेक्टनुसार जे स्पेसिस फॉर्मेशन होत असते त्या टॉपिकला आपण स्पेसिएशन असे म्हणतात. एकदम क्लिअर झालं स्पेसिएशन म्हणजे नेमकं काय? तर ठीक आहे. तर नुसता एवढाच तो टॉपिक आहे का? नाही. याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत जे की तुम्हाला पाहावं लागतात की कोणकोणते फॅक्टर आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं जे फॅक्टर आहे ते आहे तुमचं जिओग्राफिकल कंडिशन कोणतेही स्पेसिस फॉर्मेशन होण्यासाठी. लक्षात थोडंसं लक्ष द्या. अंडरस्टँडिंग बेसिसवर पाहणार आपण. सगळ्यात पहिले आणि वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट जो टॉपिक आहे तो आहे तुमचा जिओग्राफिकल. तुमचा काय? तुमचा जिओग्राफिकल कंडिशन. काय तुमचा? जिओग्राफिकल कंडिशन. जिओग्राफिकल कंडिशन इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस. काय तुमचा? फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस. लक्षात येतपर्यंत. आता बघा की फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस म्हणजे नेमकं काय की जिओग्राफिकल कंडिशन त्याच्यामध्ये काय काम करते? आपल्या आजूबाजूचे जे सराउंडिंग राहतात, जसं इन्व्हायरमेंटमध्ये आपण राहतो तशा पद्धतीनं कोणतीही स्पेसिस इव्हॉल्व होत असते. जर एक तोंडी एक्झाम्पल द्यायचं म्हटलं की डेझर्ट ॲनिमल आणि पोलार रिजन ॲनिमलमध्ये किंवा डेझर्ट ॲनिमल आणि आपल्या ॲनिमल्समध्ये भरपूर काही फरक आहे. डेझर्ट ॲनिमलमध्ये कोण राहते? जसं की कॅमल्स राहते. त्याच्यामध्ये तो नॅचरल दृष्टिकोनातून डेव्हलपमेंट झालेला आहे. डेझर्ट एरियामध्ये पाण्याची कमतरता असल्या कारणानं त्याला पाणी जास्त कंझ्युम करायची जरूरत नाही किंवा वन टाइम मध्ये तो एवढं काही पाणी कंझ्युम करून घेतो किंवा ड्रिंक करून घेतो जेणेकरून त्याला जवळपास 20 ते 25 डेज पर्यंत पाणी ड्रिंक करण्याची जरूरत पडत नाही. अलग लक्षात. मग असे कॅरेक्टरिस्टिक आपल्याकडे आहे का? अशी विशेषता आपल्याकडे आहेत का? नाही. म्हणजे बेसिकली काय झालं की हे एक्झाम्पल आपल्याला काय शो करते की पर्टिक्युलर जिओग्राफिकल कंडिशन किंवा इन्व्हायरमेंटल कंडिशन इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस. म्हणजे ते कंडिशन तुम्हाला काय करते? एक फॉर्मेशन किंवा एक असे इन्व्हायरमेंट क्रिएट करतात जे की आपले कॅरेक्टर काय होतात? चेंज होतात. अलग लक्षात येतपर्यंत. ठीक आहे. तर एक्झॅक्टली आपण पहिले हे पाहून घेऊ की स्पेसिएशनचं आपल्याला मिनिंग तर माहीत झाला की फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस आणि फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिसच्या व्यतिरिक्त आपल्याला हे माहीत झालेलं आहे की जिओग्राफिकल कंडिशन आहे जे की फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिससाठी सगळ्यात महत्त्वपूर्ण भूमिका काय करत असते? पार पाडत असते. तर आपण पाहू स्पेसिएशन म्हणजे नेमकं काय की काय काय कारणास्तव होत असतात स्पेसिएशन. तर जिओग्राफिकल जे कंडिशन आहे किंवा जिओग्राफिकल म्हणू शकतो की एक पर्टिक्युलर एरिया आहे. ठीक आहे. हा एरिया आहे. याच्यामध्ये आपण कन्सिडर करू फक्त काय गोष्टी आहेत. हा एक एरिया आहे. या एरियाची लेंथ म्हणू शकतो आपण 1000 किलोमीटर आहे. काय तुमचा? 1000 किलोमीटर.
हजारो किलोमीटरची इथं लेंथ करून टाकू, हजारो किलोमीटरची हे काय एक लेंथ आहे आणि हजारो किलोमीटरची लेंथ असताना काहीतरी नॅचरल डिझास्टर कारणानं, जसं की व्हॉल्कॅनो इरप्शन म्हणू शकतो किंवा अर्थक्वेक म्हणू शकतो, की मोठ्या अर्थक्वेकनं काय झालेलं आहे, इथं मोठे पहाडी एरिया डेव्हलपमेंट झाली. लक्षात इथपर्यंत एवढं व्यवस्थित ते दिसून नाही राहिलं, पण लक्षात ठेवा की पहाडी एरिया. मग काय होतं की इथं पहिले कोणती तरी एक स्पेसिस पाहत होती, काय पाहत होती इथं स्पेसिस, ठीक आहे, स्पेसिसचं काहीतरी इथं बसेरा होता. तर मग काय झालं की अचानक पद्धतीने जिओग्राफिकल बॅरियर म्हणजे म्हणू शकतो की काही नॅचरल डिझास्टरच्या कारणानं काय झालं की काही स्पेसिस काय झाले सेपरेट झाले. म्हणजे सेम स्पेसिसमध्ये काय झालं की इकडल्या साईडनं सेम स्पेसिस अवेलेबल आहे आणि इकडल्या साईडनं पण सेम स्पेसिस अवेलेबल आहे. अलग लक्षात इथपर्यंत. पण याच्यामध्ये एक आयसोलेशन बॅरियर आलं, आयसोलेशन आलं. लक्षात ठेवा त्याला काय म्हणतात, आयसोलेशन म्हणतात. काय म्हणतात, आयसोलेशन. आयसोलेशन म्हणजे बेसिकली अडथळे होतात, बॅरियर होतात, ठीक आहे. तर मग काय झालं की या पर्टिक्युलर जो एरिया आहे, या एरियामध्ये आपण एखादं टायगरचं एक्झाम्पल घेऊन घेऊ. कशाचं, टायगरचं एक्झाम्पल. हे टायगरची पॉप्युलेशन होती, हे जे स्पेसिस होती किंवा हे जे पॉप्युलेशन्स होती, हे पॉप्युलेशन कशाची होती, तुमच्या टायगरची पॉप्युलेशन होती. इकडल्या साईडनं पण टायगर, इकडल्या साईडनं पण टायगरची पॉप्युलेशन झाली. काय झालं, कारण की काय झालं की हा पर्टिक्युलर एक एरिया होता, या एरियामध्ये नॅचरल डिझास्टर आलं. नॅचरल डिझास्टर म्हणजे जसं की आपण अर्थक्वेक म्हटलं, अर्थक्वेकच्या साहाय्यानं काय झालं की हा एरिया सेपरेट झाला आणि हा एरिया सेपरेट झाला आणि या एरियाच्या सेपरेशनच्यानं काय झालं की हे पॉप्युलेशन पण काय झाली, सेपरेट झाली. काय झाली, सेपरेट झाली. अलग लक्षात इथपर्यंत एक्झाम्पल काय येतं. मग पॉप्युलेशन सेपरेट झाल्यानंतर काय होते की आयसोलेशन याच्यामध्ये कशी येतात की हे पॉप्युलेशन इकडे जाणार नाही आणि इकडली पॉप्युलेशन इकडे जाणार नाही, कारण की याच्यामध्ये आयसोलेशन बॅरियर म्हणजे अडथळे याच्यामध्ये अवेलेबल आहे. पहाडी एरिया बनलेला आहे, हजारो किलोमीटरचा म्हणजे म्हणू शकतो की 300-400 किलोमीटरचा पहाडी एरिया चढून जाणं इट इज नॉट पॉसिबल. अलग लक्षात, त्या स्पेसिससाठी तो पॉसिबल नाहीये. मग होते काय याच्यामध्ये बघा की हे जे स्पेसिस टायगरची इथं अवेलेबल्स आहे, इथं म्हणू शकतो की एखादं टेम्परेचर व्हेरिएशन जर म्हणू शकतो आपण इथं, तर म्हणू शकतो आपण -5 डिग्री सेल्सिअस इथं तापमान आहे आणि इथं म्हणू शकतो की जवळपास 30 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. काय तुमचा 30 डिग्री सेल्सिअस, इथं काय -डिग्री म्हणजे टेम्परेचर आहे. तर मग इकडलं जे जिओग्राफिकल कंडिशन आहे ते वेगळी आहे आणि इकडल्या साईडची जिओग्राफिकल कंडिशन वेगळी आहे आणि बर्फाळ प्रदेशमध्ये काहीतरी वेगळे चॅलेंजेस राहतील, इकडल्या साईडने वेगळे चॅलेंजेस येतील. मग लक्षात ठेवा की ज्यावेळेस जिओग्राफिकल चेंजेस येतात, जिओग्राफिकल कंडिशनमध्ये चेंजेस येतात, त्यावेळेस स्पेसिसमध्ये जेनेटिक व्हेरिएशन येते. काय येते तुमचं, जेनेटिक व्हेरिएशन. हे शब्द लक्षात ठेवा. आणि जेनेटिक व्हेरिएशन नेहमी लक्षात ठेवा की कॅरेक्टरमध्ये चेंज करते. कशामध्ये चेंज करतात, तुमच्या कॅरेक्टर्समध्ये. आणि माझे जर व्हिडिओ तुम्ही कंप्लीट पाहिले नसतील तर तुम्हाला कॅरेक्टर माहित नाही. कॅरेक्टर म्हणजे नेमकं काय की तुम्हाला माहित असेल तर ऑब्व्हियसली गोष्ट चांगली गोष्ट आहे, पण सांगून देतो की कॅरेक्टर म्हणजे काय, स्पेसिफिक फीचर ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे काय होतात की इकडल्या ऑर्गॅनिझमचे फीचर चेंज होतात आणि इकडल्या ऑर्गॅनिझमचे फीचर चेंज होतात. हालाकी ते पहिले सेम स्पेसिसले बिलॉंग करत होते, पण जिओग्राफिकल कंडिशनच्यानं, एका जिओग्राफिकल कंडिशन किंवा जिओग्राफिकल बॅरियरच्यानं इकडच्याचे कॅरेक्टर वेगळे आले. का कॅरेक्टर वेगळे आले त्याच्या पहिले लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये कोण काम करणार, तुमचा जिओग्राफिकल कंडिशन. काय कोण काम करणार, जिओग्राफिकल कंडिशन. आता जिओग्राफी जे कंडिशन आहे हे कंडिशन तुमच्या जेनेटिक व्हेरिएशन घेऊन येते आणि जेनेटिक व्हेरिएशन डिफरंट कॅरेक्टर घेऊन येते आणि डिफरंट कॅरेक्टर न्यू स्पेसिस जे आपल्याकडे आहे न्यू स्पेसिसला जन्म देते. कशाला जन्म देते, न्यू स्पेसिस. आणि न्यू स्पेसिस जन्माला येते आणि हे जे न्यू स्पेसिस आहे हे न्यू स्पेसिसलेस काय म्हणतात, स्पेसिएशन म्हणतात. काय म्हणतात, स्पेसिएशन. अलग लक्षात, ज्यावेळेस न्यू स्पेसिस बघा, स्पेसिस बनण्याची प्रोसेस कशी सांगितली मी तुम्हाला. पहिले तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जिओग्राफिकल कंडिशन. जिओग्राफिकल कंडिशन काय घडून येत आहे, जेनेटिक व्हेरिएशन घडून येत आहे आणि जेनेटिक व्हेरिएशन काय करतात, त्याच्या कॅरेक्टर म्हणजे विशेषतामध्ये बदल येत आहे. अलग लक्षात. आणि कॅरेक्टर नंतर काय, न्यू स्पेसिस. आणि न्यू स्पेसिस नंतर काय होतं, तुमचं स्पेसिएशन. एक्झॅक्टली हे एक्झाम्पल लागून पहा. जर तुम्हाला माहित असेल 2 टायगरच्या स्पेसिस राहतात, एक राहते तुमचं सायबेरियन टायगर आणि एक राहते आपल्याकडे बेंगॉल टायगर. अशा टायगरच्या 2 स्पेसिस आहे. सायबेरियन टायगर म्हणजे नेमकं काय की बर्फाळ प्रदेशामध्ये राहणारा टायगर आणि बेंगॉल टायगर म्हणजे नेमकं काय, जो की आपल्या जनरल नॉर्मल कंडिशन मध्ये राहणारा जो टायगर आहे. तर सायबेरियन टायगर मध्ये काय होते की जास्त हेअर स्ट्रक्चर ग्रोथ झालेली आहे किंवा अनदर म्हणू शकतो की अनदर काय तुमच्या याच्यामध्ये की त्याच्यामध्ये जे फॅटची लेअर आहे ती जास्त मोठी झालेली आहे. त्याचं कारण काय की त्याच्या तसा पद्धतीचे जिओग्राफिकल कंडिशन आहे आणि जिओग्राफिकल कंडिशन असल्या कारणाने ते आयसोलेशन्स आहेत, म्हणजे त्या एरियामध्ये पर्टिक्युलर लिमिटेड आहेत ते, आणि त्या कारणाने काय होत असते, नवीन स्पेसिसचा जन्म होत असते. अलग लक्षात. दोघांचे वेगळे कॅरेक्टर आहे, वेगळ्या हॅबिटॅट आहे, वेगळे रिप्रोडक्टिव्ह आहे आणि ते इनब्रीडिंग म्हणजे बेसिकली काय की 2 जे टायगर आहेत ते रिप्रोड्यूस करू शकत नाहीत. अलग लक्षात. इथपर्यंत रिप्रोडक्शन करू शकत नाही. त्याचं कारण भरपूर काही कारण शकतात. त्याचं आयसोलेशन म्हणजे ते आयसोलेटेड एरियामध्ये राहतात. अनदर म्हणू शकतो की त्याचा जे जिओग्राफिकल कंडिशन आहे ते वेगवेगळी आहे. रिप्रोडक्टिव्ह सीझन वेगवेगळा असू शकतो प्रत्येकाचा.
म्हणून काय होतात की वेगवेगळे ज्यावेळेस हॅबिटॅट सेपरेट होतात तर त्यावेळेस नवीन स्पेसीसचा जन्म होतो. हे झाले तुमची स्पेसिएशन. म्हणजे काय, स्पेसिएशनची प्रोसेस समजली तुम्हाला. आणि स्पेसिएशनची राईट डेफिनेशन काय दिलेली आहे मी तुम्हाला, की फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज, त्याच्यामध्ये प्लांट असो या ॲनिमल असो, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज, प्लांट अँड ॲनिमल इफेक्ट ऑन इव्होल्युशन. म्हणजे हे जे इफेक्ट आहे इव्होल्युशनच्या इफेक्टनं काय होतात तुम्हाला नवीन स्पेसीजचा जन्म होतो. ठीक आहे. जसं की एक एक्झाम्पल जर म्हटलं की ह्युमन इव्होल्युशन किंवा ह्युमनच्या सगळ्यात जवळचा ॲनिमल कोण आहे, चिंपांझीज आहेत, गोरिल्लाच आहे. मग हे आपल्यासारखे का नाही आहेत, हालाकी आपण एका स्पेसीजचे आहोत. मग एका स्पेसीजचे असले का, हालाकी डिफरंट स्पेसीज झाले त्यानंतर, पण बेसिकली काय की आपण सगळ्यात रिलेटेड आहोत. आपला जो ओरिजिन आहे, आपला जो सेम अँसेस्टर आहे तो ड्रायोपॅथिकस आहे. ऑब्विसली गोष्ट आहे की ड्रायोपॅथिकसच आपण जन्माला आलो, पण त्याला वेगळे नैसर्गिक चॅलेंजेस भेटले, आपण वेगळे नैसर्गिक चॅलेंज घेतले, त्या कारणानं आपण वेगळं इव्हॉल्व झालो आणि आज आपल्याला कम्प्लिटली त्या दोन स्पेसीज दिसतात. ते वेगळे स्पेसीज आणि आपण वेगळे स्पेसीज. याच मुद्द्याला आपण काय म्हणतो, स्पेसिएशन असे म्हणतात. अलग लक्षात इथपर्यंत. जर याच्यानंतर पण तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्स करा, नाही तर वारंवार तुम्ही व्हिडिओ पाहून थोडंसं व्यवस्थित अंडरस्टँडिंग मेथडनं बुक्स वगैरे घेऊन नोट्स काढून तुम्ही हा व्हिडिओ समजून घेऊ शकता. नाही तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे सबस्क्राईब करणं आणि तुमचं लाईक करणं आम्हाला एक एनर्जी प्रोव्हाइड करते, जे की आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे. ठीक आहे. थँक्यू.